आजची ही जी भाजी आहे ना, ती ना तुम्हाला कोणत्या हॉटेलमध्ये भेटणार आहे किंवा रेस्टॉरंटमध्ये. खूप छान रेसिपी आहे. या अगोदरसुद्धा मी आपल्या चॅनलवरती अपलोड केली होती. भरपूर असे व्ह्यूज पडलेत, व्हायरल झाली आहे रेसिपी. मग म्हटलं नक्कीच ही तुमच्याबरोबर पुन्हा एकदा वेगळ्या पद्धतीने शेअर करावी. तर ही भाजी पाहून तुम्ही ओळखलंच असेल कशाची भाजी आहे ते, आणि जरी ओळखलं नसेल तरी पुढे मी सांगणारच आहे. ही भाजी आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक आहे आणि जुनी पारंपरिक रेसिपी आहे जी की आपण विसरत चाललो आहे. तर सगळ्यात अगोदर पहा, भाजी मी निवडून घेणार आहे आणि निवडताना अशी जी कोवळी भाजी आहे त्याच्या फक्त मुळ्या काढून टाकायच्या आहेत, बाकीची सगळी भाजी आपणाला घ्यायची आहे. तर जरा मी जवळून दाखवते, अशा पद्धतीने याची पानं असतात बघा. भाजी निवडून होते तोपर्यंत इथे 2 मोठे चमचे मी चणा डाळ पाण्यामध्ये भिजत ठेवले. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणत्याही प्रकारची डाळ यासाठी वापरू शकता. भाजी सगळी निवडून झाली आहे. आता धुवून घ्यायची आहे. तर सगळ्यात अगोदर मी काय करते, भाजीवरती थोडंसं खडं मीठ घालते. आता तुम्ही म्हणाल की खडं मीठ कशासाठी? तर फळभाज्या असो किंवा पालेभाज्या शक्यतो मिठाच्या पाण्याने धुवून घ्यायच्या. तर खडं मीठ नसेल तर बारीक मीठसुद्धा तुम्ही वापरू शकता. थोड्या वेळासाठी ही भाजी अशीच मिठाच्या पाण्यामध्ये ठेवायची आणि तोपर्यंत पुढची तयारी करून घ्यायची आहे. तर इथे उकळामध्ये हिरव्या मिरच्या जराशा घातल्या. मिरचीचं प्रमाण मात्र आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायचे. मिरची कुटून घेतली आणि त्यानंतर मग भाजलेले थोडेसे शेंगदाणे सुद्धा यामध्ये घालून जाडसर असं वाटून घ्यायचे हे. यातलं मीठसुद्धा विरघळलेलं आहे आणि भाजी आता स्वच्छ अशी धुवून घ्यायची. गच्च पिळून दुसऱ्या भांड्यामध्ये घालून पुन्हा यामध्ये चांगलं पाणी घालून मी भाजी 2-3 वेळा चांगली धुवून घेणार आहे. आणि पाणी बघा किती गढूळ निघाले. भाजी धुवून गच्च अशी पिळून घेतली. यातलं सगळं पाणी काढलेलं आहे आणि आता मी चिरून घेते. चिरताना जास्त बारीक न चिरता अशी जराशी लांब लांबच पानं याची ठेवायची. सगळी भाजी चिरून घेतली आणि आत्ताच बघा गरम गरम अशा भाकरीसुद्धा मी बनवून घेतलेल्या आहेत. मग म्हटलं दुसऱ्या भांड्यामध्ये भाजी बनवण्यापेक्षा तवा गरम आहे, यामध्येच आपण पटकन भाजी बनवून घेऊया. आणि शिवाय लोखंडी तव्यामध्ये बनवलेले पदार्थ खरंच खूप शरीरासाठी चांगले असतात. तवा गरमच आहे, त्यामध्ये तेल घातलं. साधारण एक छोटे 2 चमचे मी तेल घातलेलं आहे. तेल चांगलं तापलं की त्यामध्ये घालायचे जिरे. जिरे फुलले की त्यामध्ये भरपूर असा लसूण घालायचा आहे. कोणतीही पालेभाजी असू द्या, लसूण घालायला विसरायचं नाही. पण आज माझं व्रत असल्यामुळे लसूण आणि कांदा इथे मी स्किप केलेला आहे. भाज्यामध्ये वापरत नाही आहे. हिरवी मिरची आणि वाटलेले शेंगदाणे यामध्ये घालून चांगलं हे परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग भिजवून ठेवलेली डाळ घालायची. डाळीमध्ये जे काही थोडंफार पाणी होतं ते सगळं आटून द्यायचं आहे आणि त्यानंतरच मग चिरून ठेवलेली भाजी यामध्ये घालायची.
मैत्रिणींनो, या अगोदरसुद्धा बऱ्याच अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्यांची रेसिपी मी आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेलीच आहे. आणि त्यासोबतच नवीन जुन्या पारंपरिक अशा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीसुद्धा आहेत. आणि त्या तुम्ही नेहमी पाहतासुद्धा, तुम्हाला आवडतात. आणि माझ्या रेसिपींना तुम्ही खरंच खूप भरभरून प्रेम देता. आजची रेसिपीसुद्धा कशी वाटली, थोडीशी जरी आवडली तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. तर आता तुमच्या लक्षात आलंच असेल ही मी नक्की कोणती रेसिपी बनवली ते. तर ही एक रानभाजी आहे. तर याला मोहरीची भाजी असं सुद्धा म्हटलं जातं. बऱ्याच नावाने ही भाजी ओळखली जाते. आपण बाजारामध्ये भाज्या आणण्यासाठी जातो आणि बऱ्याच अशा भाज्या असतात की आपणाला त्याची नावच माहिती नसतात. त्यामुळे मी मगाशी म्हटलं होतं अशा प्रकारे ही भाजी असते. याची पानं वगैरे तुम्हाला व्यवस्थित सगळं सांगितलं होतं. म्हणजे बाजारामध्ये जर तुम्ही गेला तर सहज तुम्ही ओळखचाल की ही मोहरीची भाजी आहे म्हणून. व्यवस्थित चांगली भाजी परतून घेतली आणि त्यानंतर मग 1-2 मिनटाकरता यावरती झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवल्यामुळे बघा मगाशी किती तवा गच्च भरून भाजी होती आणि आता बऱ्यापैकी कमी झाली आहे. जशी जशी शिजेल तशी कमी होते. भाजी व यामधली डाळ चांगली शिजली पाहिजे यासाठी थोडंसं पाणी यामध्ये घातलेलं आहे आणि पुन्हा हे चांगलं मिक्स करून यावरती झाकण ठेवायचं आहे. झाकण काढल्यानंतर चवीनुसार मीठ घातलं. पण काय झालं, मीठ घातलेली क्लिप यामध्ये आलेली नाही आहे. बऱ्याचदा काय होतं की घाई गडबडीमध्ये चुकून असं होतं कधी-कधी. एकदम मस्त अशी खायला खूपच टेस्टी चविष्ट लागणारी भाजी आपली तयार झाली आहे. चपातीसोबत, भाकरीबरोबर कशासोबत पण खावा. खूप अप्रतिम चवीची लागते. नक्की बनवून बघा. तुम्हालासुद्धा ही रेसिपी खूप आवडेल. चला तर मग मी लवकरच भेटते अशीच नवीन एखादी छानशी वेगळी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.